हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतो आहेत स्टँडर्ड 9च्या गणित मंजरी बुकमधनं एक्सरसाइज सेट 5.5. क्वेश्चन नंबर 1 पाहूया. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल वेअर द रेडियस इज 7 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 6 सेंटीमीटर. हा मुलांना मी डायग्राम अशा प्रकारे काढलेली आहे. ए बी हा आपला कॉर्ड आहे आणि ओ एम हा परपेंडिक्युलर आहे आणि इकडे ही झाली रेडियस. हा पहिले गिवन काढूया मुलांनो. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल झाला. रेडियस आहे आपला ओ बी, म्हणजे हा आर इक्वल टू घेतला ओ बी हा आपला रेडियस आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स सपोज मी याला डी म्हटलं तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ओ एम. क्वेश्चनमध्ये रेडियस किती दिलेलं आहे आपल्याला? रेडियस इज 7 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस हे 7 सेंटीमीटरचं आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स ओ एम हे 6 सेंटीमीटरचं आहे, बरोबर. आणि कॉर्ड कोणता आहे? ए बी आहे. ए बी आपण हा कॉर्ड घेतला. या फाइंड काय करायचं आहे? फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. फाइंड काय करायचं आहे? लेंथ ऑफ द कॉर्ड. आणि लेंथ ऑफ द कॉर्ड काय? ए बी आहे, म्हणजे आपल्याला ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. आता पाहूया आपण सोल्युशन कसं करायचं. पहा मुलांनो, ओ एम हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर, तर मी सुरुवात करणार. ओ एम हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर, बरोबर. तर आपल्याला काय मिळणार? ए एम इक्वल टू एम बी असं मिळणार. का? कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. पहा अशा प्रकारे. आणि मी आणखी एक लिहू शकते की ए बी इक्वल टू काय मिळणार? ए बी इक्वल टू मला, जर का ए एम आणि एम बी हे सेम आहे, हे इक्वल आहे, तर मला ए बी इक्वल टू ट्वाईस ऑफ एम बी मी असं पण लिहू शकते, बरोबर. तर आता पहा मुलांनो, आपल्याला एक ट्रँगल मिळतो आहे इथे, राईट अँगल ट्रँगल. आपण याच्यावर पायथागोरस थेरम अप्लाय करू आणि आणखी दुसऱ्या वेनी पण मी तुम्हाला सांगणार आहे कसं सॉल्व करायचं. तर इन ट्रँगल ओ एम बी, इन ट्रँगल ओ एम बी, एम इक्वल टू हा 90 डिग्री आहे कारण की परपेंडिक्युलर आहे. सो बाय पायथागोरस थेरम आपण काय लिहू शकतो? हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू परपेंडिक्युलरचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर, म्हणजे ओ बीचा स्क्वेअर हा इक्वल टू होणार परपेंडिक्युलर म्हणजे ओ एम झाला, ओ एमचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर एम बीचा स्क्वेअर. आता आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे? ओ बी आपल्याला किती आहे? हा 7 आहे आणि ओ एम हा किती आहे? हा 6 आहे. तर हा 7चा स्क्वेअर इक्वल टू हा होईल 6चा स्क्वेअर प्लस एम बीचा स्क्वेअर, बरोबर. आता एम बीचा स्क्वेअर इक्वल टू 7चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर, बरोबर ना. मग 7चा स्क्वेअर किती होतो आहे? 49 मायनस 36. तर आपल्याला आता काय मिळेल? हे मिळाले आपल्याला 13. म्हणजे 13 काय भेटले मुलांना? हा आहे एम बीचा स्क्वेअर, पण आपल्याला एम बीचा स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला एम बी पाहिजे. तर मग आपल्याला एम बी इक्वल टू अंडर रूट ऑफ 13 घ्यावं लागेल, बरोबर. आता पहा, आपण काय पाहिलं आहे की ए बी आपल्याला काढायचं आहे. तर ए बी इक्वल टू ट्वाईस ऑफ एम बी आहे. आपण इथे ऑलरेडी काढून ठेवलं होतं. ए बी इक्वल टू ट्वाईस ऑफ एम बी राहील. तर एम बीची व्हॅल्यू माझी अंडर रूट 13 निघाली, बरोबर. तर मी 2 इंटू अंडर रूट 13 अशी व्हॅल्यू पुटअप करेन. तर हे झालं माझं ए बी, हा माझा कॉर्ड आहे. आता पाहूया आपण दुसऱ्या पद्धतीने कसं काढायचं. तर सेकंड पद्धत पाहूया मुलांनो. तुमच्या बुकमधलाच फॉर्म्युला आहे हा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तो येणारच आहे. तर मग लेंथ ऑफ कॉर्ड इक्वल टू, लेंथ ऑफ कॉर्ड आहे त्याचा फॉर्म्युला 2 इंटू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. तर 2 इंटू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजे काय राहील? आर म्हणजे रेडियस, हे झालं 7चा स्क्वेअर, मायनस डी, डी म्हणजे काय घेतला होता आपण? ओ एम, म्हणजे हा झाला 6चा स्क्वेअर. तर 2 इंटू हे झाले 49 मायनस 36. तर हा झाला आपल्याला 2 इंटू अंडर रूट ऑफ 13. अशा प्रकारे लेंथ ऑफ कॉर्ड ए बीची आपल्याला काय मिळत आहे? 2 इंटू अंडर रूट 13. व्हॅल्यू दोन्हीकडे सेमच येणार. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. एक्सप्लेन वाय द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू
इफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज डी and the radius is r, then the chord length is twice of under root r square minus d square. पहा मुलांनो, एक डायग्राम मी पहिले काढून घेतलेली आहे. एक कॉर्ड आणि हा एक परपेंडिक्युलर काढला आणि रेडियस हा राहील आणि परपेंडिक्युलर हा राहील. तर पाहूया आपण गिवन कसं काढायचं आहे. याच्यातनं ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल राहील, बरोबर. मग रेडियस काय आहे हे आपल्याला आर घ्यायचं आहे, म्हणजे हे आहे आपला आर, बरोबर. तर ओ बी हा आपला रेडियस आहे. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे, हे ओ एम आहे. कॉर्ड काय आहे आपला, कॉर्ड ए बी आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लेंथ ऑफ द कॉर्ड ही जी आहे हे ट्वाईस ऑफ अंडर रूट आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग पाहूया कसं करायचं. तर आपल्याला माहिती आहे की ओ एम हा परपेंडिक्युलर आहे. तर सोल्युशनमध्ये आपण कसं लिहिणार की ओ एम हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर, बरोबर. तर ए बी हे इक्वल टू एम बी असं होणार, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हे लिहून घेऊया. आता पहा, ए एम आणि एम बी इक्वल आहे, तर मी ए बी इक्वल टू ट्वाईस ऑफ एम बी असं पण लिहू शकते. सो मी ए बी इक्वल टू, सॉरी हे काय झालं, ए एम मिस्टेक आहे, ए एम इक्वल टू एम बी झालं हे, बरोबर. आणि आता मी ए बी इक्वल टू ट्वाईस ऑफ एम बी असं लिहिणार, बरोबर. आता आपण काय करणार की इथे एक राईट अँगल तयार झाला परपेंडिक्युलर असल्यामुळे. तर आपण लिहिणार की इन ट्रायंगल ओ एम बी, इन ट्रायंगल ओ एम बी, एम हा 90 डिग्रीचा आहे, बरोबर. सो बाय पायथागोरस थेरम काय होतो आहे, ओ बीचा स्क्वेअर इक्वल टू ओ एमचा स्क्वेअर प्लस एम बीचा स्क्वेअर असं आपल्याला मिळतं आहे, बरोबर. तर आता व्हॅल्यू पुटअप करूया. आपल्याला काय सांगितलं आहे की रेडियस आर घ्यायचा आहे आणि हा जो आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स तो आपल्याला डी घ्यायचा आहे. तर रेडियस आपल्याला आर आहे, तर आरचा स्क्वेअर आपण घेणार. ओ एम काय आहे, ओ एम आहे डी, तर मग इथे डीचा स्क्वेअर होतो आहे आणि प्लस एम बीचा स्क्वेअर हा असाच राहील. आता एम बीचा स्क्वेअर इक्वल टू काय होतो आहे, आता पहा, आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इक्वल टू एम बीचा स्क्वेअर होतो आहे. म्हणजे जर का मी एम बी घेतलं तर मला हे अंडर रूटमध्ये टाकावं लागेल, आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. पण एम बीची व्हॅल्यू पहा मुलांनो, आपल्याला इथे एम बीची व्हॅल्यू मिळाली, एम बी इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. पण पहा इथे आपण एम बी, आपल्याला लेंथ ऑफ कॉर्ड जी आहे ती आपल्याला काढायची आहे, म्हणजे ए बीची व्हॅल्यू काढायची आहे. सो लेंथ ऑफ कॉर्ड ए बी हे इक्वल टू काय होणार, ट्वाईस ऑफ एम बी होणार. आणि एम बीची व्हॅल्यू आपल्याला ही माहिती आहे. सो लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इक्वल टू काय होणार, ट्वाईस ऑफ अंडर रूट आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो आपण इथे लिहिणार, सो हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे हा एकदम सोपा आहे मुलांना. पायथागोरस थेरमच आपल्याला अप्लाय करायचा आहे याच्यामध्ये, एकदम इझी आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 3. मुलांना क्वेश्चन नंबर 3 हा कन्सेप्ट बेस आहे. त्याच्यामुळे काय दिलेलं आहे पहिले काळजीपूर्वक पहा. इन अ सर्कल इफ द डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर इज ट्वाईस द डिस्टन्स ऑफ अनदर कॉर्ड सी डी फ्रॉम द सेंटर, देन can we conclude that CD equal to twice AB? Give reason for your answer. तर पहा आपल्याला दिलेलं काय आहे मुलांनो की एक कॉर्ड आहे जो CD आहे तो सेंटरपासून समथिंग डिस्टन्सवर आहे आणि जेवढ्या डिस्टन्सवर आहे त्याच्या डबल डिस्टन्सवर एक दुसरा कॉर्ड आहे AB, ठीक आहे.
तर याचा अर्थ सेंटरपासून हा जवळ आहे, म्हणजे सी डी हा कॉर्ड मोठा झाला आणि ए बी हा कॉर्ड छोटा झाला, बरोबर ना. तर ते काय म्हणतात, कॅन वी कन्क्ल्यूड दॅट सी डी म्हणजे लेंथ ऑफ द कॉर्ड जी सी डीची आहे ती डबल राहीन कोणाच्या, लेंथ ऑफ द कॉर्ड ए बीच्या. म्हणजेच काय की ते म्हणतात की सेंटरपासूनचं डिस्टन्स जर का डबल केलं तर कॉर्डचं डिस्टन्स हे देखील डबल होईल. तर पहा, आपण गिव्हनमध्ये थोडंसं लिहून घेऊया. कॉर्ड ए बी हा सेंटरपासून जवळ असल्यामुळे तो बिगर दाखवला आहे मी आणि कॉर्ड ए बी हा छोटा आहे. आता आपण एक थेरम 8मध्ये काय शिकलो आहे, लॉंगर द कॉर्ड नियरर टू द सेंटर, म्हणून मी कॉर्ड डी हे ग्रेटर दॅन कॉर्ड ए बी असं लिहिलेलं आहे. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स काय राहील मुलांना, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे डी आपण घेऊया, रेडियस घेऊया आर आणि कॉर्डची जी लेंथ आहे ती आपण कॅपिटल ए घेऊया. तर तुम्हाला काय वाटतं मुलांनो, कॅन वी कन्क्ल्यूड दॅट सी डी इक्वल टू ट्वाईस ए बी, म्हणजे लेंथ ऑफ सी डी ही किती आहे, जो छोटा कॉर्ड आहे आपला लेंथ ए बीचा त्याच्या डबल केलं तर कॉर्ड सी डीच्या लेंथच्या एवढं होईल का. तर पहा, आपण ॲन्सर लिहूया. नो, वी कॅनॉट कन्क्ल्यूड दॅट काय सी डी इक्वल टू ट्वाईस ए बी होणार. तर आता हे प्रूव्ह कसं करायचं आहे आपल्याला, गिव रिझन फॉर युअर ॲन्सर. तर प्रूव्ह करण्यासाठी मुलांनो, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण जो एक फॉर्म्युला प्रूव्ह केला होता इथे की लेंथ ऑफ कॉर्ड इक्वल टू ट्वाईस ऑफ अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, ह्या फॉर्म्युल्याच्या हेल्पनी, कारण की लेंथ ऑफ कॉर्डचा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याच्या हेल्पनी आपण सॉल्व करूया हा क्वेश्चन. तर पहा, वी नो दॅट काय एल इक्वल टू काय होतो, ट्वाईस ऑफ अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. आता डी हे सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे, आपण ऑलरेडी लिहिलेलंच आहे. तर अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम आता आपण जी लेंथ आहे एल ती सी डीची पण काढू आणि ए बीची पण काढू. पहिले आपण डिस्टन्स लिहून घेऊया. डिस्टन्स कोणाचं, डिस्टन्स ऑफ सी डी हे आपण डी घेतलं आणि डिस्टन्स ऑफ ए बी जे आहे ते आपण डबल केलं म्हणजे ट्वाईस डी घेतलं. आपण फॉर्म्युल्यामध्ये हे पुटअप करूया. तर लेंथ ऑफ कॉर्ड सी डी इक्वल टू काय होणार, ट्वाईस ऑफ अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी. डी आहे इथे आणि आपण पण डीच घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे इथे डी स्क्वेअरच राहणार. मग आपण लेंथ ऑफ कॉर्ड ए बी जेव्हा काढू तेव्हा ट्वाईस अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस 2 इंटू डी ह्याचा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. लेंथ ऑफ कॉर्ड ए बी आपल्याला काय मिळतो, 2 ॲज इट इज अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस 2डीचा स्क्वेअर म्हणजे 4डीचा स्क्वेअर हे आपल्याला मिळालं. आता आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून पाहूया. काय होतं की सी डी हे इक्वल टू होतो ट्वाईस ए बीच्या, होतं का पाहूया. सी डीची लेंथ किती आहे, ही आहे आपली सी डीची लेंथ. तर ही आपली सी डीची लेंथ आहे, ती आपण भरूया इथे. 2 अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू, आता इथे काय मिळालं, लेंथ ऑफ ए बी आपल्याला मिळालं आहे, इथे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल 2 अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस 4डीचं स्क्वेअर. ठीक आहे. तर इथे पहा 2 2 गेट कॅन्सल होतात. मग आपल्याला मिळालं काय की आर स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इकडे सी डीच्या ठिकाणी मिळालं आणि इकडे आपल्याला भेटलं 2 अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस 4डीचं स्क्वेअर. आणि हे इक्वल टू आहे का, हे नॉट इक्वल टू आहे. आणि हे आपल्याला याच्यावरून सिद्ध होते की जर का डिस्टन्स डबल केलं तर कॉर्डची लेंथ ही डबल होत नाही. सो वी कॅन से दॅट डबलिंग द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर डज नॉट डबल द लेंथ ऑफ द कॉर्ड. पहा, अशा प्रकारे हा एक्सरसाइज पण संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.